सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था ज्योती सहकारी पतसंस्था। ठेवी 425 कोटी, कर्ज 280 कोटी, गुंतवणूक 169 कोटी, एकूण व्यवसाय 705 कोटी। सोने तारण कर्ज, लॉकर सुविधा, मोबाईल बँकिंग सुविधा, सुलभ कर्ज वितरण, मोबाईल कलेक्शन आदी सुविधांसह विनम्र व तत्पर सेवा। महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था ज्योती सहकारी पतसंस्था कोपरगाव शहरातील मोकाट जनावरांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असतानाच मोकाट जनावरांच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या आणखी एका व्यक्तीचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झालाय। किशोर मच्छिंद्र शिंदे वय 44 राहणार मुर्शदपूर यांचा आज 15 ऑगस्ट रोजी दुपारी 1 वाजता पुणे येथील न्यू कमांड हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झालाय। मिळालेल्या माहितीनुसार 12 ऑगस्ट रोजी रात्री नागरे पेट्रोल पंप धारणगाव रोड परिसरात किशोर शिंदे हे घरी जात असताना मोकाट जनावरांची त्यांच्या वाहनाला धडक झाली। या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती। त्यानंतर त्यांच्यावर कोपरगाव येथील खासगी रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले, मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी पुणे येथील न्यू कमांड हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं। गेल्या 3 दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते, मात्र आज दुपारी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला। किशोर शिंदे यांनी भारतीय सैन्यात तब्बल 18 वर्ष सेवा बजावली होती। सैन्य सेवेनंतर ते अडत व्यापारी म्हणून कार्यरत होते। त्यांच्या निधनामुळे कुटुंबीय, नातेवाईक आणि परिसरातील नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे। विशेष म्हणजे कोपरगाव शहरात मोकाट जनावरांच्या धडकेत मृत्यू होण्याची ही दुसरी घटना असल्यानं नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे। यापूर्वीही मोकाट जनावरांमुळे अपघात होऊन काही नागरिक गंभीर जखमी झाले आहेत, तर एका नागरिकाचा मृत्यूही झाला आहे। या पार्श्वभूमीवर शहरातील मोकाट जनावरांचा तातडीनं बंदोबस्त करण्याची मागणी नागरिक तसेच विविध राजकीय पक्षांकडून सातत्यानं केली जात आहे। किशोर शिंदे यांच्या मृत्यूनं कोपरगावातील मोकाट जनावरांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। वारंवार अपघात, गंभीर दुखापती आणि आता एका माजी सैनिकाचा गेलेला जीव, यानंतर तरी प्रशासन जागे होणार का, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे। नगरपालिका मोकाट जनावरांच्या बंदोबस्तासाठी ठोस आणि कायमस्वरूपी पाऊल कधी उचलणार, याकडे संपूर्ण शहराचं लक्ष लागलं आहे। निर्भीड न्यूज, योगेश डोके, कोपरगाव। हे रात्री 10:30च्या 12 तारखेला घरी येत असताना ते पडले। मोकाट जनावर तिथे होते, त्यांना धडक लागून ते खाली पडले आणि त्यांचा ॲक्सिडेंट झाला। त्यांच्या डोक्याला गंभीर जखम झाली। त्यांना आम्ही तत्काळ हलवण्यात आलं। तिथून मुळे हॉस्पिटलला घेऊन गेलो। त्यांनी काय तिथं घेतलं नाही। तिथून मग आम्ही त्याला नाशिकला हलवलं। नाशिकला पण त्यांचा काही इलाज तिथं झाला नाही। तिथून मग आम्ही त्यांना मिलिटरीच्या असताना त्यांना मिलिटरी हेडक्वार्टर, आमच्या सदन कमांड हेडक्वार्टर हॉस्पिटल पुणे येथे घेऊन गेलो। तिथं त्यांचा उपचारादरम्यान आज दुपारी 1 वाजता दुःखद निधन झाले। ही घटना नेमकं कुठं घडली होती? नागरे पेट्रोल पंप, नागरे पेट्रोल पंपच्या तिथं घरी येत होते? हो, घरी येत असताना आमचे दाजी किशोरजी शिंदे साहेब यांनी 12 तारखेला घरी येत असताना त्यांना नागरे पेट्रोल पंपावर जरा जोराची मोकाट जनावरांची धडक बसली। त्या धडक बसल्यानंतर त्यांना डोक्याला मार लागला, पण तात्काळ त्यांना मुळे हॉस्पिटलला नेऊन उपचारासाठी तिथं नेलं होतं। पण तिथं त्यांनी सांगितलं का तुम्ही कुठंतरी जाऊ द्या बाहेर, तर त्यांना आम्ही नाशिकला हलवलं। नाशिकला हलवल्यानंतर तिथं पण उपचारात थोडासा प्रॉब्लेम आल्यामुळे आम्ही त्यांना पुण्याला नेला। तर ते पुण्याला त्यांना न्यू कमांडो हॉस्पिटलला त्यांना तिथं भरती केलं आणि त्यांनी जवळजवळ 17 वर्ष आपल्या भारत देशासाठी त्यांनी सेवा घेतली आणि ती सेवा पूर्ण करून ते रिटायर होऊन त्यांनी जवळ छोटा मोठा आपला व्यवसाय चालू केला होता आणि सगळ्यांशी संबंध त्यांचे जवळकीच होते। आणि ह्या जनावरांचा नगरपालिकेने, प्रशासनाने थोडा लवकरात लवकर बंदोबस्त करावा, कारण की या अगोदर पण 2-3 दिवस अगोदर पण एक उपमुख्याध्यापक साहेबांची पण फडके हॉस्पिटलला धडक झाली। त्याच्यानंतर अशा छोट्या मोठ्या 2-3 गोष्टी झाल्यात कोपरगावात, तर त्याचं प्रशासनाने काळजी घ्यावी आणि लवकरात लवकर नगरपालिकेने त्याच्यावर कारवाई करावी। सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था ज्योती सहकारी पतसंस्था। ठेवी 425 कोटी, कर्ज 280 कोटी, गुंतवणूक 169 कोटी, एकूण व्यवसाय 705 कोटी। सोने तारण कर्ज, लॉकर सुविधा, मोबाईल बँकिंग सुविधा, सुलभ कर्ज वितरण, मोबाईल कलेक्शन आदी सुविधांसह विनम्र व तत्पर सेवा। महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था ज्योती सहकारी पतसंस्था कोपरगाव।